नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। कसे आहात? आय होप खूप मजेत आहात, आनंदात आहात। स्वामींची सेवा आणि देवीची सेवा चालू आहे, तर आता ती आपण खूप जास्त प्रमाणात करणार आहोत, कारण उद्या दुर्गाष्टमी आहे। दुर्गाष्टमीला आपण खूप वेगवेगळे म्हणजे देवीच्या सेवा केल्या जातात। देवीला तांबूल, त्याचबरोबर बासुंदीचा मी नैवेद्य दाखवायचं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर कुंकुमार्चनची सेवा खूप प्रभावी सेवा आहे। ललिता सहस्रनाम म्हणत कुंकुमार्चन करणं ही खूप प्रभावी सेवा आहे, ती सेवा केली जाते। त्याचबरोबर नवार्णव मंत्र म्हटला जातो, नवार्णव मंत्राची सेवा केली जाते। नवार्णव मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणू शकतात। त्याचबरोबर 9 वेळा, म्हणजे 108 वेळा असं 9 वेळा करू शकतात। तसेच तुम्ही श्रीसुक्ताचे 16 पाठ करू शकतात। ह्या खूप खूप प्रभावी सेवा आहेत। उद्या जे ललिता सहस्त्रनाम म्हणत जे कुंकू तुम्ही देवीला अर्पण करणार आहात किंवा कुंकुमार्चन करणार आहात, ज्याचा अर्थ ते कुंकू तुम्हाला वर्षभर जपून ठेवायचं आहे। जपून म्हणजे ते तुम्ही रोज लावू शकतात, तुमच्या पद्धतीने ती क्वांटिटी असेल तर ते तुम्ही रोज, आणि मेन म्हणजे महत्त्वाच्या कामांना जाताना ते लावा। आपल्यावर कुलस्वामिनीची अखंड कृपादृष्टी राहणार आहे। त्याच्यानंतर वेळ येते ती कुंजिका स्तोत्राची। हे बघा, तुम्हाला ह्या 8 दिवसांमध्ये जेव्हा कधीही वेळ मिळाला नाही देवीची सेवा करायला, उद्या संडे आहे, कुंजिका स्तोत्र हे असं स्तोत्र आहे की जे एकदम गुप्त गोपनीय असं स्तोत्र आहे, आणि त्याच्यामध्ये शंकर आणि भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा संवाद आहे। ते नास्तिकांना देऊ नये असं स्ट्रिक्टली भगवानांनीच सांगितलेलं आहे। त्यामुळे आपण आस्तिक आहोत, तुम्ही ह्या चॅनलवर आहात, याचा अर्थ अर्थातच तुम्ही आस्तिक आहात। तुम्ही हे प्रत्येकाने 9 वेळा म्हणायला हवं ते स्तोत्र उद्याच्या दिवशी। हे बघा, त्या स्तोत्राचं एक असं हे आहे की त्याच्याने तुमच्यावर झालेलं कुठलंही संकट येऊ दे, तुमच्यावर म्हणजे त्या स्तोत्रामध्येच सर्व काही आहे। जारण मारण करणं, बंदी करणं, किंवा काय जे काही आपल्याला म्हणजे घडतं आपल्या आयुष्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच जणांना वाटतं की हे सर्व काही नाही आहे वगैरे, परंतु बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत। काही वेळेला आपलं मनच आपल्याला ह्या सर्व गोष्टी आपल्या मनानेच केलेल्या असतात। काही वेळेला आपण डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो। ह्या सर्व गोष्टींमधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजेच कुंजिका स्तोत्र। तर कुंजिका स्तोत्र तुम्ही शक्य तितक्या वेळा म्हणायला अजिबात विसरू नका। खरं तर तुम्ही उद्या 9 वेळा हे म्हटलंच पाहिजे। ह्या सर्व खूप छोट्या छोट्या सेवा आहेत, परंतु यांनी मिळणारं म्हणजे पुण्यफळ खूप जास्त आहे, कारण उद्या अष्टमी आहे। महाअष्टमी म्हटलं जातं त्याला, उगाच नाही। शारदीय नवरात्रोत्सवातली महाअष्टमी आहे ही। या दिवसाचे केलेले उपाय कधीही वाया जाणार नाहीत। हे झालं बेसिक। त्याच्यानंतर एक म्हणजे आता ह्या सर्व गोष्टी आहेत, त्याच्यानंतर एकदा तरी तुम्ही म्हणजे तुम्हाला सप्तशतीचा पाठ तुमच्याकडनं झाला नसेल तर तो एकदा तरी करा उद्याच्या दिवसात। पूर्ण सगळे अध्याय एकाच दिवशी बोलू शकता तुम्ही। हे झालं। त्याच्यानंतर एक असं आहे की तुम्हाला एक फळ, म्हणजे आता हे बघा, त्याला कोहळा म्हणतात, तो कोहळा तुम्हाला बळी द्यायचा आहे। बळी देणं म्हणजे काय? उद्याच्या दिवसात जो अष्टमीचा दिवस आहे, त्या दिवशी महिषासुराचा मर्दन केलेलं आहे दुर्गा मातेने। आपल्या प्रत्येकामध्ये एक ना एक महिषासूर असतो, म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये दुर्गुण हे दडलेले आहेत। आपण म्हणतो की मी नाही, त्यात असं काही नाही आपलं की मी दुर्गुणी नाही आहे वगैरे, हे असं काही नसतं। प्रत्येकामध्ये एक तरी दुर्गुण असतो, प्रत्येकाला राग येत असतो, प्रत्येकाला लोभ असतो, प्रत्येकाला माया ही असते। हे बघा, माया आपण म्हणतो की माया ही चांगली आहे, परंतु नाही, माया ही देखील अतिमाया चांगली नाही आहे कुठल्याही गोष्टीची। त्यामुळे दुर्गुण हा प्रत्येकामध्ये आहे। राग, लोभ, माया, क्रोध, मद, मत्सर काय जे आहे ते सगळे रिपू, षड्रिपू जे आहेत ते आपल्यामध्ये आहेत, पण आपण दाखवत नाही आहोत ते। परंतु बऱ्याचदा हे आपल्याकडे असतात, आपल्यामध्ये आहेत, आपल्या पतीमध्ये आहेत, आपल्या मुलांमध्ये देखील आहेत।
तर कसं आहे, हे सर्व जे रिपू आहेत, हे एक प्रकारे षड रिपू जे आपले आहेत तेच सर्व आपले महिषासूर आहेत आणि त्यांचं आपल्याला मर्दन करायचं आहे. उद्या कोहळा घरात कापू शकता तुम्ही, किंवा तुम्ही देवळात जाऊन जरी कापलात तरी चालणार आहे. कोहळ्याला घेऊन बाजारातून उद्या घेऊन या. त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुवा, पुसा, हळदी कुंकू लावा, अक्षता वाहा, त्याला फूल अर्पण करा आणि देवीसमोर घटासमोर तो कोहळा ठेवा. तो ठेवत असताना तुम्हाला आपल्यावरची जी काही नकारात्मकता आहे, आपल्यावर जे काही आपल्याला डिप्रेशन आहे, ज्या काही चिंता आहेत, त्याचबरोबर आपला जो काही राग आहे, आपली जी काही म्हणजे चीड आहे कुठल्या गोष्टीची, आपल्याला ज्या गोष्टींमधनं मत्सर कोणाबद्दल वाटत असेल, राग, लोभ, द्वेष जो काही आहे, त्याचं तू देवी हरण कर. माझं आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येकाच्या बाबतीतील हे सर्व काही जे दुर्गुण आहेत ते दूर कर. कोहळा असा आहे ना की कोहळा वाईट ज्या एनर्जीज आहेत त्या खेचून घेत असतो. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये किंवा काही ठिकाणी घरांमध्ये देखील कोहळा बांधला जातो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर. काही जण तो लाल कपड्यात बांधतात, काही जण तो पांढऱ्या कपड्यामध्ये देखील बांधतात. कोहळा आपोआप पडून फुटतो. काही वेळेस इतकी घरांमध्ये निगेटिव्हिटी असते की कोहळा अचानक पडून फुटतो. अक्षरशः घरात त्याचं पाणी होतं, इतका कोहळा म्हणजे त्या घरामध्ये पण वाईट म्हणजे व्हायब्रेशन्स असतात. हे बघा, बऱ्याचदा व्हायब्रेशन्स आपण क्रिएट करत असतो, आपण वाईट बोलत असतो, आपण वास्तूमध्ये वाईट बोलत असतो. त्याच्याने आपल्या घराचे आणि आपलेसुद्धा व्हायब्रेशन्स खराब होत असतात. कारण वास्तू हा कायम तसाच तू म्हणत असतो आणि आपण वाईट बोलत असतो. त्यावेळेस या घराचे जे काही वाईट व्हायब्रेशन्स क्रिएट झालेले असतात ते तुम्हाला दूर करायचे असतील, त्याच्यासाठी कोहळा हा महत्त्वाचा आहे. नाही की आपल्याला कोणाचं काही वाईट करायचं आहे, कोहळा कापतोय वगैरे हा काही बळी आपण असं म्हणजे त्या ह्याच्यातनं नाही होत. आपण आपल्याच स्वतःसाठी करत आहोत, देवीला ते अर्पण करत आहोत. देवीला आपण सांगत आहोत की आपल्यामध्ये जे काही वाईट दुर्गुण आहेत ते दूर कर आणि आपल्याला सन्मार्ग दाखव म्हणून. त्यामुळे असं मनात आणू नका की आपण कोहळा कापतोय किंवा काय, ह्या सर्व गोष्टी असं काही नाही आहे. आपण करतोय पण ते आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी. आणि बऱ्याचदा घरामध्ये भांडणं होणं, घरामध्ये कटकटी होणं, त्याचबरोबर घरात मन न लागणं, बाहेर जास्त आपल्याला बरं वाटणं, घरात आलं की नको वाटणं, घरामध्ये राहूशीच वाटत नाही. काही वेळेला आपल्याला घरात आलं की ती कटकट होणे, घरात आलं की भांडणं होणे, घरामध्ये सारखं दडपण आल्यासारखं माणसाला कधी कधी वाटत असतं. त्याचबरोबर रात्री झोपेतसुद्धा आपण डचकून उठत असतो. आपली लहान मुलं असतील ती उठत असतील, त्यांची चिडचिड होत असेल, नवऱ्याची चिडचिड, आपली चिडचिड, या सर्व गोष्टी हा नकारात्मक ऊर्जेचा तुमच्या घरात असल्याचा वास असल्याचा लक्षण आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये उद्याच्या दिवसात कोहळा घरात कापलात तरीही चालणार आहे. बाहेर तो देवळात जाऊन काही जण अर्धा कोहळा म्हणजे कोहळा थोडा कापतात आणि देवीच्या घटासमोर थोडा कापतात आणि मग बाहेर जाऊन तो देवळामध्ये वगैरे कापतात. तर तसं करू शकतात. किंवा तुम्ही घरात पूर्ण कोहळा कापलात, फोडलात तरी चालेल, फोडू शकता तुम्ही. पण जर जास्त मोठा असेल तर तो फुटणार नाही, त्यामुळे तो कापावा लागतो. आता हे बघा, कोहळा कापून झाला, त्याच्यानंतर काय करायचं, तर तो कोहळा तुम्ही एकतर सांगितल्याप्रमाणे देवळामध्ये उद्या खरोखर खूप कोहळे असतील आणि देवळात जरी तुम्ही ठेवलं तर त्या चांगलंच आहे. परंतु तुम्ही रस्त्यावर म्हणजे 4 रस्ते जिथे मिळतात तिथे असे पूर्वी जे लोक म्हणायचे 4 रस्ते मिळतात तिथे वगैरे, असं रस्त्यावर कुठेही काही ठेवू नकात. कारण हे बघा, त्याच्या मागचं एक लॉजिक आहे की एकतर पहिली गोष्ट म्हणजे असं रस्त्यावर जिथे काही ठेवलेलं दिसलं, तुम्ही तरी जाल का बरं त्याला ओलांडून? तुम्ही देखील इकडे तिकडे पळणार. हां, आणि ह्या पळापळीच्या नादामध्ये बरेचसे ॲक्सिडेंट्स असेच होतात आणि लोकांना काय वाटतं की आपण हे ओलांडलं म्हणून आपला ॲक्सिडेंट झाला. असं काही नसतं. फक्त हे आपण ओलांडू नये म्हणून गडबड करत असतो आणि पळत असतो, त्याच्यात आपलं दुर्लक्ष होत असतं. त्यामुळे अजिबात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या असं कुठेही रस्त्यावर नका टाकू. निर्मनुष्य जागी एखाद्या झाडाखाली टाकू शकतात, मंदिरात ठेवू शकतात, तुमच्या घरात ठेवा. नाही वाटलं कुठे टाकावंसं, उद्या डस्टबिनमध्ये टाकून द्या,
काय प्रॉब्लेम नाही. पण असं 4 रस्त्यावर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही करू नका. कारण हे काय आहे, आपण आपल्यातील काढलेली निगेटिव्हिटी आपण रस्त्यावर का टाकावी, का ते दुसऱ्यांनी ओलांडून जावं. आणि मुळात म्हणजे दुसऱ्यांनी ओलांडू नये म्हणून एवढा का प्रयत्न करावा दुसऱ्यांनी तरी तुमच्यासाठी. त्यामुळे चुकूनही असं प्रयोग करू नका, बाहेर करू नका, घरात करा, देवळात करा. कारण हा उपाय आहे, हा काही आपल्याला दुसऱ्याचं वाईट करायचं नाही, हा आपल्यातलेच दुर्गुण काढायचे आहेत. त्यामुळे आपल्यातले दुर्गुण काढण्यासाठी आपण आपलंच चांगलं, दुसऱ्याचं वाईट का करावं ना. त्याच्यासाठी कोहळा उद्या कापायचं महत्त्व आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.